नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. फ्युचर फॉर एज्युकेशन कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. सरळ सेवा भरती 2025 यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भरती तलाठी भरती याची एक्झाम 1-2 महिन्यामध्ये होणार आहे. 2023ला जी भरती झाली होती यामध्ये जवळपास 4,500 जागा भरल्या गेल्या होत्या आणि 2023मध्ये हा आकडा साधारण 1700 असण्याची शक्यता आहे, अंदाज वर्तवला जात आहे. अगदी काही दिवसावर ही एक्झाम आली आहे, काही महिन्यावर ही एक्झाम आलेली आहे. आणि 2023 साली ही जी परीक्षा होती ही TCSने घेतली होती आणि TCSचा पॅटर्न आणि IBPSचा पॅटर्न हा सेम आहे. आणि ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत या बहुतांशी TCS किंवा IBPS घेत आहेत. त्यामुळं याचा जर पॅटर्न तुम्हाला कळला तर तुम्ही या एक्झाममध्ये चांगलं परफॉर्म करू शकता. आणि यासाठीच आपण PYQ सिरीज, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिरीज ही आपण सुरू करणार आहोत. यामध्ये TCSने घेतलेले जे अगोदर एक्झाम्स होत्या ज्यामध्ये तलाठी भरती देखील आली आणि बाकीच्या एक्झाम याच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. आणि IBPSने घेतलेल्या प्रश्नपत्रिका आपल्याला मिळत नाहीत, पण गेली 10-11 वर्ष मी स्वतः IBPSच्या परीक्षा देत आहे आणि टीचिंग करत आहे या क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्याचा पॅटर्न मला चांगला समजलेला आहे. आणि TCS आणि IBPS एवढा मोठा फरक नाही. माझ्या मते प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर तुम्ही केला तुम्हाला कुठेही क्लास लावण्याची आवश्यकता नाही, तुमची चांगली तयारी होऊ शकते. या एक्झामसाठी कोण तयारी करू शकतं तर ऑफकोर्स जे MPSCची तयारी करतात ती मुलं अप्लाय करू शकतात. जी IBPSचा स्टडी करतात ती मुलं याला अप्लाय करू शकतात. बँकिंगचा क्लास लावणाऱ्या बऱ्याच मुलांचं सिलेक्शन सरळ सेवामधून देखील झालेलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी टेटची परीक्षा दिली होती शिक्षक भरतीची आणि स्कोर त्या ठिकाणी कमी आला आहे आणि इथून जर तुमचं सिलेक्शन राहिलं तर तुमच्यासाठी देखील एक चांगली संधी असू शकते. त्यामुळे या संधीचं सोनं करायचं असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणं फार फार गरजेचं आहे. सो आजपासून ही सिरीज आपण सुरू करणार आहोत. आज जो आपण पेपर घेणार आहे हा तलाठी भरतीचा तारीख बघू शकता तुम्ही. 8/9/2023ला जी फर्स्ट शिफ्ट होती या फर्स्ट शिफ्टचा हा पेपर आहे. IBPSचा पेपर मिळत नाही पण हा पेपर मिळालेला आहे. थोडं याचं आज आपण मॅथ्स प्लस रिझनिंग याला जे 25 प्रश्न असतात याचं ॲनालिसिस करणार आहोत. हे जे 25 प्रश्न आहेत यामध्ये रिझनिंगचे 5, 6 आणि 2, 8, 2, 10 आणि 2, 12 प्रश्न आलेले आहेत आणि 13 प्रश्न हे मॅथ्सवरचे आलेले आहेत. जो बऱ्यापैकी एक सेम वेटेज दिलेला आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की कुठले प्रश्न प्रकारावर जास्त भर दिला होता तर ऑड वन आउट गटात न बसणारा 5 प्रश्न, तब्बल 5 प्रश्न विचारले. थोडासा ॲनॉलॉजी टाईप देखील एक यामध्ये होता. त्यानंतर कोडेड सिम्प्लिफिकेशन, कोडेड अल्जेब्राइक एक्सप्रेशन असं म्हणतात, तो त्याच्यावर एक होता. सिरीज कंप्लिशन, रिझनिंग मधली सिरीज म्हणजे ऑब्विसली जे आपले ABCD ह्या टाईपमधले सिरीज कंप्लिशन. सिलॉजिझम, त्यानंतर अल्फा न्यूमरिक सिम्बॉल सिरीज याच्यावरचे 2 प्रश्न. जे रेग्युलर प्रश्नपत्रिका होती, अवघड असं यामध्ये काही नव्हतं. मॅथ्समध्ये नंबर सिरीज, मॅथ्समधली नंबर सिरीज, मिसिंग नंबर सिरीज ज्याला आपण म्हणतो, 2 प्रश्न. टाइम अँड वर्कवरचा 1 प्रश्न. पाईप्स अँड सिस्टम म्हणजे पुढे बघणारच आहोत आपण. टाकी आणि नळ याच्यावरचे प्रश्न. प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा, 2 प्रश्न. कंपाऊंड इंटरेस्टवरचा 1 प्रश्न आहे, चक्रवाढ व्याज. सिम्प्लिफिकेशनवरचे 2 प्रश्न आहेत. मिक्सरचा 1 प्रश्न, स्क्वेअरवरचा 1 प्रश्न आणि टाइम स्पीड डिस्टन्स हा जो आपला टॉपिक आहे त्याच्यावरचे 2 प्रश्न, असे 13 प्रश्न होते. 25 प्रश्न टोटल. आपली सरळ सेवा भरती ही 100 प्रश्नांची असते. या 100 मधले 25 मॅथ्स प्लस रिझनिंगसाठी असतात. वेळ बऱ्यापैकी आपल्याला मिळतो. सो पाऊण तास जरी तुम्ही दिला या 25 क्वेश्चनसाठी, एवढा गरजेचं नाही आहे, पण आरामामध्ये तुम्ही ही प्रश्नपत्रिका सोडवू शकता. तर इथं बघा, एक सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त स्कोर करून चालणार नाही, तर आउट ऑफ आउट स्कोर करायला पाहिजे. आणि माझ्या मते हा एक असा सेक्शन आहे ज्यामध्ये तुम्ही आउट ऑफ आउट स्कोर करू शकता.
आणि इथं एकदम कटथ्रोट कॉम्पिटिशन असणार आहे. कट ऑफ तुम्ही गेल्या वर्षीची चेक करू शकता, कट ऑफ किती हाय लागलेले आहेत. त्यामुळे एका प्रश्नामुळे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यामुळं प्रत्येक प्रश्न तुम्हाला याच्यावरचा जमला पाहिजे. सुदैवाने TCS ही एक्झाम यावर्षी देखील घेत आहे. ऑलरेडी TCSचा पॅटर्न आपल्याजवळ आहे, आपण चांगल्या प्रकारे याची तयारी करू शकतो. तर एक पुढे जाण्याच्या अगोदर मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की सरळ सेवा भरतीसाठी आम्ही कुठलेही ऑफलाईनचे क्लासेस घेत नाही आणि भविष्यात देखील घेणार नाहीये. त्यामुळे ऑफलाईन क्लासेसच्या संदर्भात कुणीही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू नका. पहिला प्रश्न. आता हे जे प्रश्न असतात हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुमच्यासमोर अवेलेबल असतात. मी इथे फक्त मराठी लँग्वेजमध्ये घेतलेले आहेत. खालील 4 पैकी 3 एका विशिष्ट पद्धतीने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा. गटात न बसणारा, ऑड वन आउट ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. तर सिंपल आहे बघा, चेक करूया आपण. तर यामध्ये काय करायचं, जरी इथं 3 लेटर जरी असले तरी तुम्ही P दोन कुठले तरी घ्या, PQR बरोबर +2 JKL +2 JKL CDE +2 RST टी पाहिजे होतं ना +2 केल्यानंतर, नाही आहे या ठिकाणी. सो गटात न बसणारा RWU. बाकीचं तुम्हाला चेक करण्याची गरज नाही. ओके, जास्त वेळ याला द्यायचं नाही. डी हा ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. याला सिरीज असं म्हटलं जातं. मॅथ्सचा हा प्रश्न आहे. मिसिंग नंबर सिरीज असं याला म्हटलं जातं. तर 18 29 40 51 62 सिंपल आहे. ज्यावेळी तुमच्यासमोर सिरीज येते त्यावेळी पहिलं काम करायचं, यातला जो फरक आहे हा फरक काढायचा. फरक किती येतो 18 आणि 29 मध्ये? 11चा येतो. 18 मध्ये 11 ऍड केले 29 आले. 29 आणि 11चा फरक 29 30 अधिक 10, इथं देखील +11. त्यानंतर 40 मध्ये किती ऍड केल्यानंतर 51 होतात. 40 मध्ये 11 ऍड केल्यानंतर, सो सिरीज तुमच्या लक्षात आली असेल. 51 मध्ये 11 ऍड केल्यानंतर 62 होतात. सो 62 मध्ये 11 ऍड केल्यानंतर येतील 73. सो पुढे येणार आहे 73, 73. इझी आहे, काही अवघड नाही. पुढचा प्रश्न. वर्णक्रमानुसार 4 अक्षर समूह दिले आहेत. 4 अक्षर समूह दिलेत LNPRTV दिसले. त्यापैकी 3 विशिष्ट पद्धतीने समान आहेत. 3 विशिष्ट पद्धतीने समान आहेत आणि एक वेगळा आहे. वेगळा असलेला अक्षर समूह निवडा. सो हे देखील गटात न बसणारे. गटात न बसणारे सेम मगाशी जे आपण केलं ते सेम या ठिकाणी रिपीट करायचंय. L आता कुठलेही घ्या. मी मगाशी पहिलं शेवटचं घेतलेलं, तुम्ही कुठलेही घेतलं तरी चालतं. LMN RS TUV पाहिजे होतं ना. इथं V पाहिजे होतं +2 केल्यानंतर, TV पाहिजे होतं, पण इथं X आहे म्हणजे हा गटात न बसणारा झाला. लक्षात आलं? सो सिंपल आहे, साधा आहे, एकदम सोपं आहे. यापेक्षा माझ्या मते सोपं काय एक्झामला येऊ शकत नाही. पुढे जाऊया. आता प्रश्न आला आपला मॅथ्सचा. मॅथ्सचा प्रश्न म्हटल्यानंतर थोडंसं तुमचं भीती वाटू शकते, पण सोपं आहे. बेसिक फक्त तुम्हाला करायचं. अगदी आपल्याला IBPSच्या डिफिकल्टी लेवल तर गाठायचे नाहीये. सोपं आहे. बघा काय आहे ते. A आणि B यांना एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 6 तास आणि 9 तास लागतात. A एक व्यक्ती आहे, B एक व्यक्ती आहे. म्हणजे आपला प्रश्न कशावरचा आहे? टाइम अँड वर्क, काळ आणि काम याच्यावरचा हा प्रश्न आहे. A हा 1 तास काम करतो आणि नंतर B हा 2 तास काम करतो. नंतर हा शब्द महत्वाचा आहे. नंतर म्हणजे आधी कोण करतो? A करतो, नंतर B काम करतो. तर अजून किती काम शिल्लक आहे? काम शिल्लक आहे असा प्रश्न विचारला. सो बेसिक तुम्हाला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. समजून घ्या यामध्ये काय दिलेलं आहे ते.
दोन व्यक्ती ए आणि बी यांना एक काम पूर्ण करण्यासाठी, एक काम आहे 6 तास आणि 9 तास अनुक्रमे लागतात 6 तास 9 तास हा यांना लागणारा वेळ आहे. आणि नंतर आता यामध्ये बेसिक काय घ्यायचं, तर बेसिक एक लक्षात घ्या, तर याला 6 तास लागतात 9 तास लागतात. तर हे काम किती केलं त्यांनी, एक काम काहीतरी त्याच्या क्वांटिफाय केलं पाहिजे काम ते. आता हे काम कसं क्वांटिफाय करायचं, तर 6 तास आणि 9 तास, तर असं कामाची एक काम असं कन्सिडर करायचं ज्याचे युनिट्स अशा कन्सिडर करायचे ज्याला 6 ने पण भाग जाईल आणि 9 ने पण भाग जाईल. सो 6 ने आणि 9 ने भाग जाणारा कुठलाही नंबर घ्या, थोडक्यात त्याचा आपण एलसीएम बघतो. 9 तर एलसीएम नाही, 9 दुनी 18, 18ला बघा 6 ने पण भाग जातो 9 ने पण भाग जातो. सो काम जे आहे हे काम आपल्याला कन्सिडर करायचं आहे 18 युनिट. 18 युनिट काम करायचं आहे, टोटल काम. ओके, तर ए ला 6 तास लागले, बी ला 9 तास लागले. ए ला 6 तासामध्ये 18 युनिट काम केलं, तर ए चा जो रेट आहे काम करण्याचा दर, हा जो रेट कशाचा काम करण्याचा दर हा किती असेल, तर इझिली आपण काढू शकतो 18/6 म्हणजे याचा 3 हा त्याचा रेट आला. 3 युनिट्स पर आवर असं आपण म्हणू शकतो, 3 युनिट पर तास. मी फक्त 3 लिहितो. आणि याचा रेट काय येणार, 18 युनिट टोटल आहेत, 9 तासामध्ये काम करतो म्हणजे याला 2 युनिट पर आवर. हे बेसिक तुम्हाला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. बेसिक माहीत असलं ना तर हे सोपं जाईल. बेसिक जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मी वाटल्यास त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ तयार करेल. तर याचा रेट मिळाला, काम करण्याचा दर मिळाला 3 युनिट्स पर एका तासाला आणि याचा 2 युनिट पर एका तासाला. आता प्रश्नामध्ये काय दिलंय बघा, तर ए हा 1 तास काम करतो, ए ने 1 तास काम केलं म्हणजे काम सुरुवात केली. ए ने 1 तास काम केलं, ए ने किती 1 तास काम केलं म्हणजे 10 वाजता सपोज काम सुरू झालं, 11 वाजेपर्यंत ए ने काम केलं. नंतर बी हा 2 तास काम करतो म्हणजे 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत कोण काम केला, बी काम करतो. बी किती तास काम करतो, 2 तास काम करतो. तर ए ने एका तासामध्ये किती काम केलं असेल, तर ए चा रेट आहे 3 युनिट पर तास, बरोबर ना. सो ए ने एका तासामध्ये 3 युनिट काम केलं असं आपण म्हणू शकतो. बी ने पुढचे 2 तास काम केले. आता ए काम करतोय का त्याच्यासोबत, नाही, फक्त एकटा बी करतो. बी ने 2 तासामध्ये किती युनिट संपवले असतील या कामातले, टोटल काम 18 आहे. तर याचा दर काय आहे काम करण्याचा, 2 युनिट पर 1 तास. तर 2 तासामध्ये 4 युनिट्स तो कंप्लीट करणार. 4 युनिट जर त्याने कंप्लीट केले तर 1 वाजेपर्यंत टोटल किती युनिट संपले या कामाचे, 18 युनिट टोटल काम होतं. तर टोटल युनिट आपले जे संपले 1 वाजेपर्यंत हे 3 अधिक 4 टोटल 7 युनिट काम झालं. वर्क म्हणजे थोडक्यात काम पूर्ण किती झाले ते लिहूया. किती, याचा 1 तास आणि त्याचा 2 तास. 3 अधिक 4 7 युनिट हे एवढं काम पूर्ण झालं. शिल्लक किती काम आहे, शिल्लक काम काढा. टोटल आपलं काम किती होतं, 18 युनिट होतं. 18 मधले 7 गेले, 11 युनिट शिल्लक राहिले. 11 युनिट हे काम कोण करणार, आता 11 युनिट शिल्लक राहिले एवढं सांगितले ना. प्रश्न किती राहिले बघा, किती काम शिल्लक राहिलं. आता फक्त 11 युनिट असं उत्तर येणार नाही, आपण हे अजून केलेलं उत्तर आहे. 11 युनिट शिल्लक राहिलं किती पैकी, 18 पैकी. मग उत्तर काय येणार, 11 युनिट किती पैकी, 18 युनिट पैकी. हे तुमचं उत्तर असणार आहे. सो थोडं कॉमन सेन्स वापरला तरी आपण हे सॉल्व्ह करू शकतो. लक्षात आलं. सो बेसिक थोडं काही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे काम करण्याचा दर कसा काढायचा, हे मी काम काय केलं, जनरली यांचं एलसीएम घेतात 6 आणि 9चा.
9चा LCM 6 आणि 9चा LCM 18 येतो. याचा रेट आला 3 युनिट एका तासाला, याचा आला 2 युनिट एका तासाला. पहिल्या एका तासामध्ये A ने काम केलं, 3 युनिट काम केलं. पुढच्या 2 तासामध्ये B ने काम केलं, Bचा रेट काय आला होता, 2 आला होता, म्हणजे त्याने 4 युनिट काम केलं. 4 आणि 3 7 युनिट संपले. 7 युनिट संपले, अजून 11 शिल्लक आहेत. 11/18 हे तोंडी देखील जमलं असतं, पण बेसिक क्लिअर असणं फार फार गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका विक्रेत्याला 36 संत्री विकल्यावर 4 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. इंटरेस्टिंग आहे बघा. इथे देखील बेसिक तुमचं क्लिअर असलं पाहिजे. मी ऑब्व्हियसली या ठिकाणी बेसिक तुमचं क्लिअर करत नाहीये, प्रयत्न करतो मी, कारण त्यासाठी मला सेपरेट टॉपिक घ्यावा लागेल. तसा पाहिजे असेल तर सांगा, मी नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू शकतो. तर काय दिले बघा, एका विक्रेत्याला 36 संत्री विकल्यावर 4 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस यामधला हा क्वेश्चन आहे. तर त्याच्या तोट्याची टक्केवारी किती आहे, म्हणजे तुम्हाला टक्केवारी पर्सेंटेज विचारलंय. पर्सेंट काय विचारलंय, तोटा. पर्सेंट लॉस विचारलेला आहे. बेसिक समजून घ्या. बेसिक म्हणजे बघा, कुठला फॉर्म्युला पण वापरण्याची आवश्यकता नाही जर तुमचं बेसिक स्ट्रॉंग असेल तर. एका विक्रेत्याला 36 संत्री विकल्यावर, 36 संत्री विकल्या म्हणजे विक्री केल्या, तर मी म्हणू शकतो 36 विकल्या, विक्री केली, ज्याला आपण सेलिंग प्राइस असं म्हणूया. 36 संत्र्यांची सेलिंग प्राइस ही 4 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. बघा, 36 संत्री विकल्यानंतर 4 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. सो तोटा म्हणजे 4 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. सो आपण म्हणू शकतो की हे 36 सेलिंग प्राइस जी आहे ही विकल्यानंतर, इथे लिहूया, 4 सेलिंग प्राइस एवढा तोटा होतो. त्याच्या तोट्याची टक्केवारी किती आहे. आता आपण कॉस्ट प्राइस काढूया, आपण खरेदी किंमत काढूया. सेलिंग प्राइस म्हणजे आपण विक्री किंमत म्हणतो. इथं मी जरा बाजूला लिहून घेतो म्हणजे कन्फ्युजन तुमचं व्हायला नको. विक्री किंमत म्हणजे याला मी सेलिंग प्राइस म्हणतो आणि खरेदी किंमत याला मी कॉस्ट प्राइस म्हणतो. ओके, सो 36 सेलिंग प्राइस जी काय असेल, 36 संत्री, सपोज 1 रुपयाला 1 संत्री विकल्यानंतर 36 रुपये गेल्यानंतर 4 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. सो चार संत्र्यांच्या किमती एवढा तोटा होतो. चार संत्र्यांच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. तर 36 संत्र्यांचा तोटा कसा मिळवणार, तर 36 घेतल्या, 36 विकले, बरोबर. म्हणजे याच्या दोघांमधला फरक, कशामधला, 36 ची खरेदी आणि 36 ची विक्री यामधला फरक हा असेल तुमचा 36 संत्र्यांचा तोटा. सो आपण म्हणू शकतो 36 संत्र्यांची खरेदी किंमत कॉस्ट प्राइस वजा 36 संत्र्यांची सेलिंग प्राइस विक्री किंमत ही 4 संत्र्यांच्या सेलिंग प्राइस विक्री किमती एवढी आहे. समजून घ्या. हे 36 संत्र्यांचा तोटा कसा मिळवणार, तर 36 तुम्ही बाय केले, विकत घेतले आणि 36 तुम्ही सेल केले. आता ह्याच्यातली तुम्ही तोटा कसा काढणार, तर तुमची खरेदी किंमत वजा विक्री किंमत, बरोबर. तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, पण किती संत्र्यांची, 36 ही केवढी आहे, काहीतरी तोटा झालेला आहे. हा तोटा झाला 4
4 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा. हे असं आपण समीकरण मांडून घेतलं. आता हे समीकरण आपण थोडंसं जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपण म्हणू शकतो 36 CP मायनस 36 SP पलीकडे नेल्यानंतर 40 SP होणार सेलिंग प्राइस. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की मला CP आणि SP यांचा हा रेशो मिळतो, गुणोत्तर मिळतं. गुणोत्तर काय होतं बघा, SP मी इथे गेलो 40 ॲज इट इज ठेवला, 36 मी इथे ठेवला. सो हे गुणोत्तर मिळालं. आता हे गुणोत्तर एकदा तुम्हाला मिळालं तर पर्सेंट प्रॉफिट पर्सेंट लॉस आपण इझिली काढू शकतो. पर्सेंट तोटा किंवा पर्सेंट लॉस बरोबर तोटा डिवायडेड बाय खरेदी किंमत गुणिले 100. हा तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता याची एक गंमत असते की यामध्ये तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत ऍक्च्युअल व्हॅल्यू माहीत नसल्या पण यांचा जर रेशो माहीत असला, गुणोत्तर माहीत असलं, तरी देखील या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही त्या व्हॅल्यू टाकून उत्तर काढू शकता. यांचा रेशो आपल्याजवळ माहीत आहे. तर यामध्ये काय करायचं, सिंपली तुम्हाला ही 40 CP घ्यायची आणि SP घ्यायची 36. ओके. सो तोटा किती झाला, 40 जर CP असेल आणि 36 SP असेल तर 4 तुमचा तोटा झाला. सो यामध्ये डायरेक्ट तुम्ही उत्तर टाका पर्सेंट तोटा काढण्यासाठी. हे तुमचे 4 तोटा डिवायडेड बाय खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आपण कन्सिडर केली आहे, 40 कन्सिडर केली आहे, गुणिले 100 म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 10%. लक्षात आलं. सो थोडंसं हे ट्रिकी होतं. बऱ्याच जणांना काय वाटतं की हे 36 आहेत ते 40 आहेत, मग 4 ते वजा करा, 4 भागिले 32 108 म्हणजे 12.5 जरा बऱ्याच जणांना वाटतं, पण तसं नाही आहे. बेसिक काय बघा, बेसिक लक्षात घ्या की पर्सेंट तोटा किंवा पर्सेंट नफा हे जर काढायचं असेल तर तुम्हाला खरेदी किंमत विक्री किंमत दोन्ही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. पण त्या माहीत नसल्या आणि जर तुम्हाला यांचा हा रेशो माहीत असला तरी देखील तुम्ही उत्तर काढू शकता. हे बेसिक तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बाकीचं सगळं मी इथं एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, पुढे जाऊया. सिम्प्लिफिकेशन सारखाच हा क्वेश्चन आहे पण रिझनिंगचा ऍक्च्युली. जर P म्हणजे प्लस अधिक, Q म्हणजे वजाबाकी, R म्हणजे गुणाकार, S म्हणजे भागाकार असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बघूया. 8P, P म्हणजे अधिक, 8 अधिक 45, S म्हणजे भागाकार भागिले 15, Q म्हणजे Q म्हणजे वजा 2, R म्हणजे R म्हणजे गुणाकार गुणिले 3. तर प्रश्नचिन्ह तर सॉल्व करायचं असेल सिम्प्लिफिकेशन तर आपल्याला माहित आहे बेसिक प्लस मायनसने सेपरेट होणारे जे पार्ट्स आहेत ते अगोदर सॉल्व करून घ्या. सो इथं 8 अधिक 15 त्रिक 45 वजा 2 त्रिक 6. सो 8 अधिक 3 11, 11 वजा 6 5. उत्तर येणार तुमचं C. ओके, इझी होतं, खूपच इझी होतं. पुढे जाऊया. खालील 4 पैकी 3 एका विशिष्ट पद्धतीने समान आहेत म्हणून ते एक गट तयार करतात. गटात न बसणारा पर्याय शोधा. मगासारखं झालेलं आहे, किती वेळा रिपीट झाला बघा. TCS पॅटर्न सेम. कुठलेही 2 तुम्ही पकडा. यातले इथं O पासून सुरुवात करतो. OPQ मागे जाताना +2, ST इथं +1 झालं, VWX +2 झालं, KLM इथं +2 झालं. बघू शकता तुम्ही S कडून इकडे जाताना +1 येतो म्हणजेच गटात न बसणारा B हा ऑप्शन असणार आहे. बाकीचं चेक करण्याची आवश्यकता नाही. पुढचा प्रश्न एक सिम्प्लिफिकेशन सारखाच आहे पण काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. तर काय दिलंय बघा इथं 9.8 इंटू 9.8, 9.8 गुणिले 9.8 वजा 5.8 गुणिले 5.8.
हे बघितल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, हे काय आहे, हे 9.8चा वर्ग आहे, बरोबर. हे काय आहे, वजा हा 5.8चा वर्ग आहे, भागिले भागिले इथं 2 गुणुले 7.8, सॉरी, ओके. आता एक बेसिक लक्षात घ्या, इथं हा वर्ग वजा हा वर्ग, कुठला तरी फॉर्म्युला तुम्हाला आठवतो का बघा. फॉर्म्युला काय आहे, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. तर हा फॉर्म्युला आपल्याला इथं टाकायचा आहे. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी, ए म्हणजे तुमचा 9.8 आला, 9.8 अधिक बी म्हणजे तुमचा 5.8 आला, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 9.8 वजा 5.8, हे ॲज इट इज घेऊया आपण, इथं काही आपल्याला बदल करायचा नाही. पुढे जाऊया. 9.8 अधिक 5.8 हे येतं 15.6 गुणिले 9.8 वजा 5.8 हे येतात 4 भागिले 2 गुणिले 7.8, हे तुम्ही ॲज इट इज ठेवा, इथं काय बदल करायचा नाही. आता थोडंसं फार आपण सिम्प्लिफाय करूया. बे एक बे, बे दोन 4, 7.8 आणि 15.6 हे बघितल्या तुमच्या डोक्यामध्ये एक ट्यूब पेटली पाहिजे. 7.8चा डबल आहे ना 15.6. सो 7.8 एके 7.8, 7.2 15.6 म्हणजे 2 गुणिले 2 हे शिल्लक राहतं, म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे, 4, पर्याय क्रमांक 2. सोपं होतं. हा एक फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं होतं. पुढे जाऊया. इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. रिझनिंगचा बुद्धिमत्ताचा हा प्रश्न. इथं देखील बघा आपल्याला काय करायचं, एक कुठला तरी एलिमेंट आपण पकडूया. तर कुठला पकडूया, क्यू आर एस टी यू, हा पकडूया. क्यूच्या पुढे काउंट करा, आर एस टी यू प्लस 4. त्यानंतर पहिला आणि हा पहिला घेतला. तसंच आपण एम पासून, सॉरी, यू पासून आपण वाय पर्यंत जाऊया. व्ही, यूच्या पुढे काउंट करा, व्ही डब्ल्यू एक्स वाय प्लस 4 आलं. वाय पासून पुढे सी पर्यंत जाऊया, झेड ए बी सी प्लस 4 आलं. तसंच सी पासून पुढे 4 जा, डी ई एफ जी, जी ने सुरुवात होणार, जी ने सुरुवात होणार म्हणजे 2 पर्याय तुमचे कॅन्सल झाले. जी ए दुसरा तर सेम आहे, तिसरा फक्त आपल्याला बघायचा आहे. तिसरा बघूया, ओ एम के आय. सो तुम्ही उलट जरी बघितलं तरी चालेल, आय जे के प्लस 2. त्यानंतर के एल एम प्लस 2. त्यानंतर एम एन ओ प्लस 2. सो इथं देखील जे काय असेल तिसरा, दुसरा काय तो एच आहे, तिसरा जो काय असेल तो काय असणार आहे, प्लस 2 केल्यानंतर आय येणार, म्हणजे कुठला येणार, जी. जीच्या नंतर एच आय म्हणजे जीच हा येणार, या ठिकाणी जी येणार, म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे ए. ओके, सोपं आहे. पुढे जाऊया. सिलॉजिझम बेसिक तर ऑब्विसली मी या लेक्चरमध्ये शिकवणार नाही. बेसिक बघायचं असेल तर सिलॉजिझमचा माझा व्हिडिओ आहे, एकदम बेस्ट व्हिडिओ आहे इंटरनेटवर, यूट्यूबवर. याच्यापेक्षा बेस्ट व्हिडिओ तुम्हाला सापडणार नाही, त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देतो. पूर्ण बघा, पूर्ण मराठीमध्ये केलेला हा व्हिडिओ आहे सिलॉजिझमचा. एकदा का तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर परत तुम्हाला कुठलाही डाऊट उरणार नाही. तो व्हिडिओ नक्की बघा. तर सिलॉजिझम म्हणतात डायरेक्ट आपण विधाने आणि निष्कर्ष इथं येऊया. सिंपल आहे, साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे. सर्व धनुष्ये घड्याळ आहेत. सर्व धनुष्ये घड्याळे आहेत.
सर्व घड्याळे शर्ट आहे. सोपं असतं. एकही धनुष्य विजार नाही. एकही धनुष्य विजार नाही. सो धनुष्य आणि विजार मिक्स होऊ शकत नाहीत. पहिला निष्कर्ष, एकही घड्याळ विजार नाही. एकही घड्याळ, घड्याळ इथं आहे हा, विजार नाही. या तुमच्या समोरच्या डायग्राम मध्ये दिसून येतं, हे फॉलो होत आहे. पण जर फॉलो होत असेल तुमच्या समोरच्या डायग्राम मध्ये तर पॉसिबिलिटीचा विचार करायचा. तर या पॉसिबिलिटीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकते की रिस्ट्रिक्शन कोणावर आहे, तर विजार आणि धनुष्य हे दोन एकत्र येऊ शकत नाहीत. मात्र हे घड्याळ कुठेही जाऊ शकतं ना, किंवा विजार जे आहे ते मी इथं देखील काढू शकतो. काय प्रॉब्लेम आहे का? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. इथं देखील हा विजार मी काढू शकतो, बरोबर. सो इथं मी ड्रॉ केलं तर हे जे आहे कुठला एकही घड्याळ विजार नाही हे फॉलो होईल का? हा निष्कर्ष नाही होणार. म्हणजे ही काय झाली, एक पॉसिबिलिटी झाली, शक्यता झाली, म्हणून हे फॉलो होणार नाही. दुसरं बघूया. एकही शर्ट विजार नाही. एकही शर्ट, शर्ट हे तुमचं सर्कल, विजार नाही. पहिल्या ह्या डायग्राम मध्ये तर फॉलो होताना दिसतं. पण फॉलो होत असेल तर पॉसिबिलिटीचा विचार करायला पाहिजे. पॉसिबिलिटीचा जर विचार आपण केला तर मी इथं जर हे विजार ड्रॉ केलं तर हे फॉलो होणार नाही. म्हणजे ही देखील काय राहते, एक शक्यता राहते. दोन्ही ह्या ठिकाणी फॉलो होत नाही. म्हणजे उत्तर तुमचा काय येणार, तर उत्तर येणार आहे सी. एक किंवा दोन पैकी एकही सत्य नाही. हे तुमचं उत्तर येणार ऑप्शन सी. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11. अगेन आपला आलं मॅथ्सचा प्रश्न आला. 9 रुपये पर केजी किमतीची किती किलो साखर ही 7 रुपये पर केजी किमतीच्या 27 केजी साखरेमध्ये मिसळली पाहिजे, जेणेकरून मिश्रण 9.24 केजी दराने विकून 10% नफा मिळू शकेल. सो मिक्सचर ते देखील आहेच, मिश्रण त्याच्यावरचा देखील प्रश्न आहे, प्लस नफा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस वरचा देखील प्रश्न आहे. सो अगोदर आपण काय करूया, तर 9.24 रुपये पर केजी मिळून विकून, या किमतीला विकून 10% नफा होतो. ही विक्री किंमत आहे. किती, 9.24. तर आपल्याला अगोदर काय काढायला आलं पाहिजे, खरेदी किंमत पाहिजे ना, कारण इथं 9 रुपये पर केजी ही काय आहे, खरेदी किंमत आहे, बरोबर. सो अगोदर आपल्याला खरेदी किंमत काढली पाहिजे. सिंपल आहे बघा, खरेदी किंमत कशी काढायची, बेसिक समजून घ्या. 10% नफा होतो. जर 100 रुपये खरेदी किंमत असेल, 10% नफ्याने, 10% नफ्याने याची विक्री किंमत किती होणार, तर 110 रुपये होणार. विक्री किंमत 110 रुपये होणार. तसंच जर 9.24 रुपये हे काय झालं, ही विकल्यानंतर ना, म्हणजे काय झाली, ही विक्री किंमत जर 9.24 असेल तर याची खरेदी किंमत किती असणार, x असणार. आपल्याला अगोदर काय काढायची आहे, खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमत कशी काढायची, तर हे तुम्ही फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तर x गुणुले 110 बरोबर 100 गुणुले 9.24. क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहित असेल, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन याला असं म्हणतात. तर x म्हणजे किती येणार, तर 100 गुणुले 9.24 भागिले 110. तर शिल्लक काय राहतं बघा, शून्याला शून्य गेले, 92.4 भागिले 11. म्हणजे हे सोडवल्यानंतर तुमचं x हे येणार आहे 11×8 = 8.4 रुपये पर केजी ही तुमची खरेदी किंमत मिळणार आहे. ओके, हे तुम्हाला ऑब्व्हियसली थोडंसं फास्ट कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. सो आता खरेदी किंमत 8.4 ही कशाची झाली, मिश्रणाची झाली. मिश्रणाची ही खरेदी किंमत झाली. आता थोडंसं या मिश्रणाकडे येऊया. 9 रुपये पर केजी किमतीची साखर 7 रुपये पर केजीच्या साखरेमध्ये मिसळली. 3 या ठिकाणी तुम्हाला रेट दिसून येत आहे. एक म्हणजे हा 9 रुपये पर केजी वाला, दुसरा म्हणजे 7 रुपये पर केजी वाला, आणि तिसरा आपण काढलेला
खरेदी किमतीवाला, कारण हे खरेदी किंमत घ्यायचं, 8.4 रुपये पर केजी 3 रेट दिसत आहे. ज्यावेळी 3 रेट दिसतात मिश्रणामध्ये त्यावेळी माझं थोडासा अप्रोच वेगळा आहे. सरळ तुम्ही एक स्ट्रेट लाईन काढा. स्ट्रेट लाईन मध्ये डावीकडची संख्या सगळ्यात लहान असते. सगळ्यात लहान जो रेट आहे कुठला, 7 रुपये पर केजी, हा इकडे लिहून घ्या. 7 रुपये पर केजी. सगळ्यात ज्यादा तो उजवीकडे जाणार. सगळ्यात ज्यादा तुमचा 9 रुपये पर केजी हा येतो. 9 रुपये पर केजी. आणि यांच्यामध्ये कोणता राहिला, आपण जो काढला येतो 8.4 रुपये पर केजी, हा यांच्यामध्ये रेट आला. 7 रुपये पर केजी हा रेट झाला, या ठिकाणी दर झाला. आता इथं खाली मी लिहिणार आहे यांची क्वांटिटी. 7 रुपये पर केजीची क्वांटिटी किती आहे, 7 रुपये पर केजी किमतीच्या 27 केजी साखरमध्ये 27 किलो क्वांटिटी आहे. 9 रुपये पर केजीची क्वांटिटी किती आहे, 9 रुपये पर केजीची क्वांटिटी, 9 रुपये किमतीची किती किलो साखर, म्हणजे इथं तुम्हाला काढायचं आहे त्याला मी कन्सिडर करतो वाय. आता टोटलची काही आवश्यकता नाहीये, तर हे सॉल्व कसं करायचं, तर याच्यामधला फरक करस्पॉन्ड करतो याला आणि याच्यामधला फरक करस्पॉन्ड करतो याला, असं हे थोडक्यात इक्वेशन मांडायचं असतं. इक्वेशन कसं मांडायचं ते समजून घ्या. तर 27 म्हणजेच या दोघांच्या मधला फरक, 27 रिप्रेझेंट करतं या दोघांच्या फरकाला. 9 वजा 8.4 0.6. हे जे y आहे ते रिप्रेझेंट करतं याच्या फरकाला. 8.4 वजा 7 हा येतो 1.4. तर आपल्याला इथं तिरकस गुणाकार करायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे. तर तिरकस गुणाकार करूया. 27 गुणिले 1.4 बरोबर 0.6 गुणिले y, म्हणजेच 27 गुणिले 1.4 भागिले 0.6 हे तुमचं असणार आहे y असणार आहे. हे थोडंसं सॉल्व करूया. आता हा पॉइंट इथं आहे बघा, एक एक पॉइंट आहे बेसिक, आता मी सांगत नाही, हा पॉइंट निघून जाणार. इथं खाली वर 14 आणि इथं खाली 6 राहणार. 3 दुने 6, 3 9 27, बे 1 बे, बे 2 4, म्हणजे y आपल्याला मिळतो 9 गुणिले 2 18. हा तुमचा, सॉरी यामध्ये मिस्टेक झाली, इथे 4 नाही 14 आहे. सो बे 1 बे, बे 7 14, 9 7 63 हे उत्तर पाहिजे होतं. ओके, सो उत्तर काय येणार 63 केजी. ओके, पुढे जाऊया. सोडवा, सिंप्लिफिकेशन. यामध्ये पहिला काय करायचं, बॉडमासचा आपला रूल, बॉडमासच्या रूल प्रमाणे पहिल्यांदा गुणाकार करायचं. म्हणजे इथं 24 भागिले 6 उत्तर काय येणार 4. सोपा आहे. पुढचा प्रश्न आहे पाईप आणि टाकी याच्यावरचा, पाईप्स अँड सिस्टम, मॅथ्स मधला आहे. पाईप ए हा एका टाकीला 12 तासात भरू शकतो. पाईप बी हा त्या टाकीला 15 तासात भरू शकतो. मग अशी आपण टाइम अँड वर्कचं जसं केलं तसंच करायचं. पाईप सी हा त्या टाकीला 9 तासात भरू शकतो. तर 3 पाईप आहेत ए बी सी, यांना एक टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ दिलेला आहे 12 तास ए ला, बी ला 15 तास, सी ला 9 तास. जर ते एकत्र कार्यरत असतील तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल. तर आता टाकीच्या अगोदर कपॅसिटी काढूया ना. आणि ही जी कपॅसिटी असते ना, असा नंबर असतो ज्याला 12 15 आणि 9 ने भाग जाईल. थोडक्यात 12 15 9चा एलसीएम काढायचा असतो. कसा काढायचा, तर याच्या सगळ्यात मोठा नंबर पकडायचा 15 आणि त्याचे मल्टिपल, त्याच्या पटीत येणाऱ्या संख्या चेक करायचं, बाकीच्या उरलेल्या 2 नंबरने भाग जातो का. 15 30 45 60 असं जर तुम्ही करत गेला तर लक्षात येतं की 180 लिटर जर ही टाकी असती तर त्याला 12 ने पण भाग गेला असता, 15 ने पण गेला असता, 9 ने पण गेला असता.
असं आपण का करत आहे? कारण आपल्याला या टाकी भरण्याचा दर काढायचा आहे, रेट काढायचा आहे, रेट. सो ए चा रेट किती आला? 12 तासामध्ये टाकी 180 लिटर भरते, तर एका तासामध्ये किती बनणार? तर 180 भागिले 12, 15 लिटर प्रत्येकी तास एका तासाला. तसंच बी ला बी ला 180 भागिले 15, 12 लिटर एक तासाला. तसंच सी ला 180 भागिले 9 म्हणजे 20 लिटर एका तासाला. हा त्याचा रेट झाला. एका तासामध्ये किती भरतं तो आपण रेट काढला. 15, 12, 20. आता काय सांगितले बघा, आता काय सांगितलं, जर ते एकत्र कार्यरत असतील, तिने एकत्र सुरू केले, तर या टाकीमध्ये, हे टाकीची कपॅसिटी किती आहे? 180 लिटर आहे. एका तासामध्ये किती भरणार? तिने एकत्र केले तर याचा रेट आहे 15 लिटर भरते एका तासामध्ये, हे भरतं 12 लिटर आणि हे भरतं 20 लिटर. सो एका तासामध्ये किती भरणार हे? तर याचा एकत्र रेट आपण काढावा लागेल. एकत्र दर किंवा रेट म्हणूया आपण. हा 15 अधिक 12 अधिक 20 एवढा असेल आणि हा 32 अधिक 15 47 लिटर एका तासाला भरणार आहे. हा रेट झाला. टाकीची कपॅसिटी 180, एका तासामध्ये भरतं 47 लिटर. तर त्याला टोटल वेळ किती लागेल? वेळ किती लागेल? जे उत्तर आहे, ही 180 लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल या दराने, तर हे तुमचं उत्तर असणार आहे. 180 भागिले 47 उत्तर मध्ये तर इथं दिसत नाहीये, भागाकार करावा लागेल. 180 भागिले 47, 47 चौक 4 4 28, 4 चौक 160 नाही जात, 3 ने बघूया. 3 7 21, 3 चौक 12 आणि 2 14, 9 39. तर आपल्याला भागाकार आला 3. सो 3 पूर्णांक, हे उत्तर कसं लिहायचं? हे उत्तर लिहायचं 3 पूर्णांक बाकी 39 भाजक 47 तास लागतील. उत्तर असणार आहे बी. ओके, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 14. 1083 ला कोणत्या सर्वात लहान संख्येने गुणल्यास एक पूर्ण वर्ग मिळेल? उत्तर तुम्हाला 2 3 4 11 दिलेलं आहे. यातले काही तर उत्तर आपण तसेच एलिमिनेट करू शकतो. एकक स्थानी बेत्रिक 6 6 येऊ शकतो, 3 त्रिक 9 येऊ शकतो पूर्ण वर्ग मध्ये, 4 त्रिक 12 2 तर येऊ शकत नाही, त्यामुळे हे उत्तर तुमचं एलिमिनेट होणार. 11 त्रिक 33 3 तर पूर्ण वर्ग संख्येमध्ये एकक स्थानी येऊ शकत नाही, त्यामुळे 11 कॅन्सल होणार, 2 शिल्लक राहतात. तो बेसिकने जायला पाहिजे. 1083 ला 2 ने गुणा, 3 ने गुणा. जर तुमचे वर्ग पाठ असतील तर हे पटकन होऊन जाईल. वर्ग पाठ नसतील तर काय करायचं? सिंपल आहे. 1083 चं फॅक्टरायझेशन करायचं. फॅक्टरायझेशन म्हणजे काय? याचे गुणक काढायचे 1083 चे. 1 ने भाग जातो सगळ्या, ऑब्विसली सगळ्या नंबरला जातो. 2 ने जातो का? नाही. 3 ने जातो का? 3 ने 8, 11 आणि 1 12, 3 ने जातो. सो 3 त्रिक 9, 3 सक 18, 3 1 3, 361. 361 ला 3 ने जातो का? 3 ने 6 9, 1 10, 3 ने जात नाही. पुढचा मूळ संख्या बघा, 5 ने जात नाही. पुढची मूळ संख्या 7 ने जात नाही. 7च्या नंतर पुढची मूळ संख्या 11 ने जात नाही. 11 ने 3 4 6 वजाबाकी 0 किंवा 11 येत नाही. पुढे जाऊया. 13 ने जातो का? 13 2 26 नाही जात. 10 101, 13 7 91 नाही जात. त्यानंतर पुढची मूळ संख्या 17 ने जाते का? 17 2 34, 2 21 जात नाही. पुढची मूळ संख्या येते 19 आणि 19 चा वर्ग आहे 361. सो वर्ग पाठ असले तर किती सोपं जातं बघा. 19 ने भाग झाल्यानंतर 19 राहतं. 19 ला 19 नेच भाग जाणार. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 1083 बरोबर 3 गुणुले 19 गुणुले 19. बरोबर. आता याच्यामध्ये काय टाकल्यानंतर पूर्ण वर्ग मिळेल? पूर्ण वर्ग संख्या मिळण्यासाठी पेयर असल्या पाहिजे. 2च्या पटीमध्ये त्या संख्या असल्या पाहिजे. 19च्या 2च्या पटीमध्ये असल्या पाहिजे. 2च्या पटीमध्ये 2 आहेत, पण 3 एकच आहे ना.
मग अजून 3 ऍड करायला पाहिजे, म्हणजे ह्याला कितीने गुणावं लागेल, अजून 3 ने गुणावं लागेल. 3 ने गुणल्यानंतर 3च्या 2 जोड्या आल्या, 19च्या 2 जोड्या आल्या, म्हणजे तुम्हाला वर्गमूळ काढताना 19चा वर्ग 3चा वर्ग याचं वर्गमूळ काढणं सोपं जाईल. त्यामुळे इथं कमीत कमी 3 ने गुणलं पाहिजे. हे बेसिक आहे. ओके, पुढे जाऊया. सिलॉजिझम. अगेन जर तुम्हाला सिलॉजिझमचं बेसिक माहीत नसेल तर याच्यावर एक बेस्ट असा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो तुम्ही बघा. सरळ सेवा टेटची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये सगळं बेसिक कव्हर केलेलं आहे. सर्व बूट हे पट्टे आहेत. सर्व बूट हे पट्टे आहेत. ओके, पुढे सर्व पट्टे हे ट्राउझर्स आहेत. ओके, ट्राउझर्स. निष्कर्ष. पहिला निष्कर्ष, सर्व ट्राउझर्स हे पट्टे आहेत. सर्व ट्राउझर्स पट्टे दिसत आहेत का? नाही दिसत. ऑब्विसली दिसत नाही म्हटला विषय संपला. सर्व पट्टे हे बूट आहेत. सर्व पट्टे हे बूट चार्टमध्ये दिसत आहेत का? नाही दिसत. दिसत नाही म्हणजे विषय मिटला. फक्त 2, फक्त 1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. सो उत्तर येणार सी. हे उत्तर बरोबर आहे. पुढे जाऊया. 4 शब्द जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तिघीमध्ये समानता आहे आणि एक वेगळी आहे. वेगळी आहे म्हणजे गटात न बसणारी जोडी तुम्हाला शोधायची आहे. पहिलं, पाणी गॅस. काय संबंध आहे पाणी गॅसचा? पुढे जाऊया. इंधन मोटर. इंधन मोटरमध्ये वापरलं जातं. इंधननेच मोटर चालते. ऑक्सिजन असेल तर जीवन आहे. इंधन असेल तर मोटर जिवंत आहे म्हणजे थोडक्यात चालते. ऑक्सिजन असेल तर जीवन चालेल. तेल असेल तर दिवा चालेल. पाणी असेल तर गॅस चालेल. असं होईल का? नाही. म्हणजे गटात न बसणारं हे झालं. पुढे जाऊया. अगेन आपला मॅथ्स वाला प्रश्न आला. वार्षिक 15% दराने 2 वर्षे 4 महिन्यांसाठी 8,000 रकमेवर वार्षिक गणना करून येणारे चक्रवाढ व्याज किती आहे? चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला विचारलेला आहे. सुरुवात करूया. ही तुमची काय झाली? ही तुमची प्रिन्सिपल झालं. बरोबर. सो 8,000 या रक्कम तुम्ही व्याजाने घेतली आहे. 8,000 वर थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी फॉर्म्युला बेस्ड न जाता थोडंसं वेगळ्या पद्धतीने करतो. 2 वर्षे 4 महिन्यासाठी 15% हा दर आहे. वार्षिक 15% दर साल दर शेकडा आहे. 15% ने जर आपण काढलं, 15% काढणं सोपं आहे. कुठल्याही नंबरला तुम्ही 2 शून्य काढून टाका, 15 ने गुणा, 15चा पाढा तर सगळ्यांना येतो. किंवा 10% काढून 5% ऍड करा. 15×8 2 शून्य काढल्यानंतर 1200 रुपये व्याज होईल 8,000 वर एका वर्षासाठी. सो 9,200 ही तुमची अमाऊंट झाली एका वर्षानंतर. बरोबर. आता चक्रवाढ व्याज असल्यामुळं काय होणार? 15% जे आहेत या 9,200 वर लागणार. हे 1 वर्ष झालं, हे दुसरं वर्ष. 15% 9,200 वर 15% काढायचं. आताच मी सांगितलं 2 शून्य काढून टाका, 15 ने गुणा. 15 2 30, 15 9 135, 138, 1,380 रुपये व्याज लागलं 9,200 वर. म्हणजे 9,200 अधिक 1,380 ही तुमची अमाऊंट असणार आहे 2 वर्षा अखेरीस. 2 वर्षा अखेरीस ही अमाऊंट होते 10,580. 10,580 ही तुमची अमाऊंट झाली 2 वर्षानंतर. आता 2 वर्षानंतर पुढे 4 महिन्यासाठी व्याज लावायचं आहे. आता 4 महिन्यासाठी 15% वार्षिक दर तर चालणार नाही. तर 4 महिन्यासाठीचा तुम्हाला दर लावावा लागणार. बरोबर. 4 महिन्यासाठी कसा लावणार? तर साधा आहे बघा. 12 महिन्यासाठी तुम्ही किती लावता? 12 महिन्यासाठी तुम्ही लावताय 15%. बरोबर. तर 4 महिन्यासाठी किती लावणार असा प्रश्न आहे. तिरकस गुणाकार करा. 4 महिन्यासाठी तुम्ही किती लावणार? तर ह्याचं 1/3 केलेलं आहे. याचं 1/3 म्हणजे 5% हे तुमचं उत्तर येणार आहे. बरोबर. 5% लावणार. तर 10,580 वर तुम्हाला 5% चार्ज करावा लागेल पुढच्या 4 महिन्यासाठी. आणि 5% काढणं सोपं आहे. 10% काढा, त्याचं निम्म करा. 10% 1,058, त्याचं निम्म करा. 529. 529 हे यामध्ये ऍड करायचंय. तुम्हाला फक्त चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे, त्यामुळे तुमची पुढची अमाऊंट काढण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त हे जे व्याज आले ना यांचा
फक्त बेरीज करा. यांची बेरीज केली 0 0 9, एकक स्थानी येतो 9, एकक स्थानी 9 असणारी एकच या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिसत आहे 3109. ओके, पुढचे तुम्हाला पर्याय बघण्याची आवश्यकता नाही. पुढे जाऊया. अक्षर संख्या चिन्हे यांची मालिका, अक्षर संख्या चिन्हे यांची मालिका दिलेली आहे. पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. अशी किती चिन्हे आहेत, अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी, जस्ट बिफोर, जस्ट इमिजिएट बिफोर, जस्ट आधी एक अक्षर मागे, अक्षर आहे मागे म्हणजे इकडे, मागे, आणि पुढे म्हणजे इकडे, आणि ताबडतोब नंतर काय आहे, एक संख्या दिलेली आहे. एक संख्या, अक्षर चिन्हे संख्या. थोडक्यात आपल्याला हा सिक्वेन्स शोधायचा आहे. अक्षर चिन्हे संख्या. पहिला सिक्वेन्स अक्षर चिन्हे संख्या नाही आहे. दुसरा अक्षर चिन्हे संख्या आहे की, हा. तिसरा अक्षर चिन्हे संख्या, चिन्ह इथं आहे पण अक्षर नाही, चिन्ह अक्षर चिन्ह संख्या नाही, म्हणजे एकच उत्तर आलेलं आहे. कुठलं आले, हे. ओके, हे देखील एक चिन्हच आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. एका कारचे ओडोमीटर, ओडोमीटर माहिती आहे ना, ओडोमीटर आपलं ते कारमध्ये समोरच्या बाईक मध्ये असतं ना, ते किलोमीटर दाखवतं ते. एका कारचे ओडोमीटर हे वर्षाच्या सुरुवातीला 12,000 किलोमीटर आणि शेवटी 12,800 किलोमीटर असे रीडिंग दाखवते. आता हे TCS लँग्वेज आहे, हा, ही काय मी स्वतः तयार केलेली नाहीये. सो मराठी आणि इंग्लिश मिक्स आहे यामध्ये. जर प्रवासाला 4 तास लागले तर कारचा सरासरी वेग मीटर पर सेकंड मध्ये किती, असा प्रश्न आहे. तर सुरुवातीला 12,000 होतं, नंतर झालं 12,800, म्हणजे डिस्टन्स किती कव्हर, अंतर किती त्याने कापलं, तर अंतर आपण काढणार 12,800 वजा 12,000 म्हणजेच 800 किलोमीटर अंतर त्याने कापलं. जर प्रवासाला 4 तास लागले, वेळ किती लागला, 4 तास, तर कारचा सरासरी वेग किती, वेग आपण कसा काढतो, अंतर भागिले वेळ. अंतर आहे 800 किलोमीटर, वेळ दिलेला आहे 4 तास. सो तुमचं उत्तर येणार 200 किलोमीटर पर आवर. पण इथं उत्तर तर नाही आहे, इथं काय विचारलंय, मीटर पर सेकंड मध्ये विचारलेलं आहे. तर मीटर पर सेकंड मध्ये किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन कसं करायचं तुम्ही शिकला असाल, तरी पण तुम्हाला आठवण करून देतो. 1 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1 तास म्हणजे 3600 सेकंड. सो जर तुम्ही हे असं 2×10 हे 18, सॉरी 518 मीटर पर सेकंड येतं. म्हणजेच तुम्हाला 200 ला गुणायला पाहिजे कितीने, तर 518 ने गुणायला पाहिजे. मग तुमचं हे मीटर पर सेकंड मध्ये येईल. 2×9=18 ने आले हे 100, म्हणजे हे तुमचं उत्तर असणार आहे 500/9 मीटर पर सेकंड. ओके, सोपं होत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20. खालील संख्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. संख्या मालिका आहे. यात अशा किती समसंख्या आहेत, अशा किती समसंख्या आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक पूर्ण वर्गसंख्या, वर्गसंख्या म्हणजे माहित आहे स्क्वेअर, आणि ताबडतोब नंतर याच्या नंतर एक विषम संख्या आहे, विषम संख्या आहे. अशा किती समसंख्या आहेत. टिप काय दिले, एक हा देखील एक पूर्ण वर्ग आहे. ऑफकोर्स एक हा पूर्ण वर्ग आहे. तर अशा किती संख्या आहेत शोधूया. वर्ग सम विषम हा आपल्याला सिक्वेन्स शोधायचा आहे. कुठला येतो बघा, वर्ग सम विषम. वर्ग पहिला आला वर्ग 4, वर्ग सम नाहीये. पुढचा आला वर्ग 4 3 7 2 1, वर्ग सम विषम. 1 2 ही विषम नाहीये. पुढे वर्ग 4 1 ही सम पाहिजे. पुढे 1 8
5 बरोबर 1 8 5 पुढे 4 2 1 वर्ग 4 सम 2 1 विषम अजून कुठला आहे नाही आहे सो ह्या 2 या ठिकाणी दिसत आहेत सो उत्तर येणार 2 ओके पुढे जाऊया सोपं आहे काही अवघड नाही आणि जर तुम्ही लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल शेअर केलं नसेल तर अगोदर लाईक सबस्क्राईब शेअर करा जर मला या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तर मी निश्चितच जेवढ्या अवेलेबल पेपर्स आहेत TCSचे ते सगळे मी तुम्हाला PYQच्या या फॉर्मॅटमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला घेऊन येईल सध्या माझ्याजवळ 40 प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत TCSच्या सगळ्या मी घेऊन येतो सगळ्या विषयांच्या घेऊन येतो जरी फक्त तुम्ही एवढं केलं तर तुम्हाला अजून काय करण्याची आवश्यकता लागणार नाही पुढचा प्रश्न एक माणूस सरासरी 24 किलोमीटर पर आवर वेगाने टेकडीच्या माथ्यावर जातो आणि सरासरी 36 किलोमीटर पर आवर वेगाने खाली येतो दोन्ही वेळा पार केलेले अंतर समान असल्यास त्याचा सरासरी वेग किती आहे तर यामध्ये काय झालं बघा याने इथून सुरुवात केली A या पॉइंट पासून तो B या पॉइंट पर्यंत गेला इकडे गेला जाताना त्याचा वेग होता 24 किलोमीटर पर आवर आणि येताना त्याचा वेग होता 36 किलोमीटर पर आवर दोन्ही वेळा पार केलेले अंतर समान आहे त्याचा सरासरी वेग तर बघा इथून सुरुवात करून B या पर्यंत गेला B पासून सुरुवात करून A पर्यंत गेला दोन्ही वेळा समान अंतर जर कापलं असेल तर सरासरी वेग काढण्यासाठी तुम्हाला एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे हे मी स्पीड घेतो S1 आणि हे स्पीड घेतो S2 सो लक्षात ठेवा 2S1 गुणिले S2 S1 प्लस S2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया S1 तुमचा स्पीड 1 आला 2 गुणिले 24 गुणिले 36 भागिले S1 अधिक S2 24 अधिक 36 2 गुणिले 24 गुणिले गुणाकार करू नका 24 अधिक 36 40 ने हे 60 आले 2 ने आपण 12 दुने 24 12 त्रिक 36 12 पंचे 60 सो 6 144 भागिले 5 5 दुने 10 4 उरले 44 पंचाटे 40 पंचाटे 40 28.8 किलोमीटर पर आवर हा त्याचा सरासरी स्पीड आला हा फॉर्म्युला लक्षात ठेवा कधी हा फॉर्म्युला वापरायचा दोन्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका स्पीडने गेला S1 या स्पीडने गेला त्या ठिकाणाहून परत पहिल्या ठिकाणावर S2 या स्पीडने आला थोडक्यात दोन्ही ठिकाणी त्याचं कव्हर केलेले डिस्टन्स सेम असेल तर सरासरी वेग काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा ओके डन पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 22 वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षर समूहांच्या जोड्यांपैकी 3 एका पद्धतीने समान आहेत म्हणून ते एक गट तयार करतात त्या गटाशी संबंधित नसलेला गटात न बसणारा 5 प्रश्न आलेत बघा गटात न बसणारे मगासारखंच करायचंय काही वेगळं नाही UV EF VW IJ इथं तर काय नाहीये YZ JK ZA MN इथं तर काय नाहीये आपण काय करूया VWXY WXY प्लस 3 FGHI J प्लस 4 WXYZ प्लस 3 आतापर्यंत लक्षात आलं पाहिजे होतं KLM प्लस 3 काय येणार हे तुमचं गटात न बसणारं येणार आहे पुढे जाऊया इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल सिरीज याला म्हणतो आपण रिझनिंग मधली सिरीज कुठून सुरुवात करूया CDE हा CF DEF प्लस 3 त्यानंतर FI GI प्लस 3 IL JKL प्लस 3 LMNO O पासून सुरुवात होणारा पर्याय एकच आहे अजून काय पाहिजे किती सोपं आहे बघा काही प्रश्न एकदम पटकन होऊन जातात पुढे खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या निवडा आपल्याला पहिला काय करायचंय या दोघांच्या मधला फरक बघायचा आहे कितीचा आहे 4चा आहे 7 अधिक 4 11
11 अधिक 4 15, 15 अधिक 4 19, 19 अधिक 4 23, 23 अधिक 4 27. किती सोपं आहे बघा. झालं. ओके. पुढे, एक माणूस 400 आंब्यांच्या मूळ किमतीत 320 आंबे विकतो. ओके, 400 आंब्यांच्या मूळ किमतीत 320 आंबे विकतो. त्याच्या नफ्याची टक्केवारी किती आहे? 400 आंब्यांच्या मूळ किमतीत म्हणजे 400 आंब्यांची खरेदी किंमत जी आहे ही आहे 320 आंब्यांच्या विक्री किमती एवढी आहे. बरोबर ना? तर आपण असं म्हणू शकतो, मगाशी तुम्हाला सांगितलं होतं 400 आंब्यांची खरेदी किंमत आणि विक्री किंमत मी एकदा इथं क्लिअर करतो. खरेदी किंमत याला मी म्हणणार कॉस्ट प्राइस आणि विक्री किंमत याला मी म्हणणार सेलिंग प्राइस. 400 आंब्यांची मूळ किंमत कॉस्ट प्राइस ही किती आहे? 320 आंबे विकतो. 320 आंब्यांच्या सेलिंग प्राइस एवढी आहे. 320 आंब्यांच्या सेलिंग प्राइस. मगाशी मी तुम्हाला विचारलं होतं नफ्याची टक्केवारी विचारली. नफ्याची टक्केवारी कशी काढतो आपण टक्केवारीमध्ये? तर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 हा आपला फॉर्म्युला आहे. यासाठी तुम्हाला खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा माहीत असलं पाहिजे किंवा यांचा रेशो गुणोत्तर माहीत असलं पाहिजे. मगाशीच आपण बघितले कशाचं गुणोत्तर? यांचं गुणोत्तर. यांचं गुणोत्तर आहे की तुमच्या समोर? तर काय येतं बघूया. तर CP छेद SP हे काढायचं असेल तर हे 320 इथंच टाकतो, 400 इथं घेतो, 0 0 गेले. असू द्या, ॲज इट इज ठेवूया. CP 32 घ्या, SP 40 घ्या. नफ्याचं पर्सेंटेज किती येणार? तर 40. नफा किती असणार? खरेदी किंमत 32 रुपये, सेलिंग प्राइस तुमची, विक्री किंमत 40 रुपये, 8 रुपये नफा झाला. खरेदी किंमत किती आहे तुमची? 32 रुपये आहे. 32 गुणिले 100 हे झालं 25% नफा झाला. उत्तर तुमचं असणार C हा पर्याय. तर असे हे 25 प्रश्न होते. हे 25 प्रश्न तुम्हाला वाटत असेल की आता वेळ किती लागला? 1 तास ऑलमोस्ट या ठिकाणी लागलेला आहे. माझ्या मते 1 तास आवश्यकता नाही, 2 सोडवायचे असतात. भरपूर असतो. अर्ध्या प्रश्न आरामात होऊ शकतात. एखाद्याचं वीक असलं, मी समजून जाईल 40 मिनिटं लागली तरी हे सफिशियंट आहे. कारण उरलेले विषय कुठले आहेत? मराठी पटकन होतं, जनरल नॉलेज पटकन होतं, इंग्लिश पटकन होतं. सो एवढा माहितीचा काही प्रॉब्लेम येणार नाही. यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल की काही प्रश्न पटकन होऊन जातात, काही प्रश्न मात्र थोडेसे लेंदी असतात. नफा त्यावरचे लेंदी प्रश्न होते, काही काम वेळ याच्यावरचे काही लेंदी प्रश्न होते. सो काही अशा जर तुम्ही मला याच्यावर कमेंट करून तर अजून तुम्ही याच्यावर PYQ सिरीज कंटिन्यू करा. तर मी माझ्याजवळ जवळपास 40 प्रश्न पत्रिका आहेत वेगवेगळ्या शिफ्टच्या. तलाठी भरती 2023च्या जो TCS ने पेपर घेतला होता, हे सगळे मी सगळ्या विषयाचे PYQ सिरीज तुमच्या समोर घेऊन येईन. मात्र तुमचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा. तर लेक्चर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.